दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख द्या पहिले. माझं नाव दिनेश श्रीरामन पाटील. हां. आमचा पहिलं क्षेत्र क्रिकेट, पण आम्ही आता या क्षेत्रात आलो आहे आणि पहिलेच बॉलला चौका मारला. सिक्सर चौका पण नाही. नाही, आम्ही चौका मारला ना. 4 नंबर केला आणि आमचा पेरा पण 4x4 हां हां, मग चौकार झाला. चौकार झाला. दोन्ही ग्रुपची माहिती द्या थोडी थोडी. हे मुकेश शेठ, मुकेश नाईक. आम्ही आधीपासून क्रिकेटमध्ये एकत्रच होतो आणि आता या क्षेत्रात पण त्यांनी मला साथ दिली. जसं क्रिकेटमध्ये ते नेहमी म्हणजे माझ्या टीममध्ये खेळायचे, आर्या टीममध्ये, आणि आता ते माझ्या टीममध्ये खेळले पुन्हा. आजच्या गुलालाबद्दल काय बोलाल? एखादा पार्ट टाईम बॉलर असतो ना, तो जेव्हा 3 विकेट घेतो त्याचा आनंद कसा असतो, तसा आनंद मला आज आहे. मी पार्ट टाईम बॉलर आहे, मी नवीन आहे या क्षेत्रामध्ये, पण हॅट्रिक घेतली म्हणून आज खूप आनंद वाटतो. हा नियोजन कोणी बसवला तुमचा जोडीचा? दिनेश शेठ पाटील कसलगंजचे आणि मुकेश शेठ नाईक. तुम्हाला वाटलेला का वासरा फायनलमध्ये राहतील आणि बैल? हो, 100%. कारण मला जेवढा डमरूवर विश्वास होता तेवढा चिक्यावर पण होता. आम्हाला बऱ्याच जणांनी ऑफर दिली होती की आपण डमरू पळू वगैरे, पण आम्ही ठरवलं होतं की नाही, चिक्या आणि डमरूच पळणार, आणि ते पण आम्ही जो स्वप्न बघितलं होतं तो त्यांनी पूर्ण केलं. किती नंबरामध्ये उतरली गाडी? 4 नंबरमध्ये. 4 नंबरामध्ये. हो. गाडी ॲक्च्युली 10व्यात असायला लागली. जर मध्ये लागली असती तर 100% हा निर्णय काहीतरी वेगळा असता. डमरू कुठनं खरेदी केला आणि कशी झाली खरेदी? नाही, हा घरच्या गाईचाच आहे. हां. त्याच्यामुळेच हा शौक लागला मला. आधी सांगितल्याप्रमाणे पहिला आम्ही क्रिकेटर, त्याच्यामुळे मला हा नाद लागला. आणि आज अशी कोणाची पैदाइश वगैरे आहे का असंच घरच्या गाईचं आहे? घरच्या गाईचा आहे. हां. हो. आणि म्हणजे कधी पलवायला त्याला सुरुवात तुम्हाला वाटला बाबा हा पलल म्हणून, असं कधी वाटलं? मागच्या वर्षी ॲक्च्युली हा जेव्हा पळण्याच्या आधी मी एक जोंट्या म्हणून वासरू होता, तो खरेदी केला होता. तो याच्या आधी पळत होता, मागच्या म्हणजे 26 जानेवारीला. तो पण खूप पळत होता, पण आता काय होतं, जो नंबरमध्ये पळतो मग त्याच्यावरच जास्त आपलं पण ध्यान जातो, नाही का. मागच्या वेळेला त्याला थोडीशी दुखापत झाली होती, त्यानंतर मी याला उतरला आणि याच्याकडनं मला जेवढ्या अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा आणि मला खूप काय दिलं. क्रिकेट आणि शर्यत क्षेत्र कसे उतरले तुम्ही? माझा मित्र आहे नंदू म्हात्रे. लहानपणापासून आम्ही एकत्रच आहोत. त्याचा खूप म्हणजे ॲक्च्युली तो या क्षेत्रात खूप पहिल्यापासून होता आणि त्यांनी मला खूप वेळा मला प्रोत्साहन केला होता की तू आपण बैल वगैरे घेऊ, पण मी कधी तो विचार केला नव्हता. त्याच्यात व्हॉट्सअपवर याची जी आई होती म्हणजे राधा, तिचा फोटो आला होता. तर मला असं वाटलं की एखादी गाई बोलू पालावं म्हणून. तर मी ती राधा घेतली. तिच्यानंतर तिला एक वासरी झाली. वासरी झाल्यानंतर वापस तिला क्रॉस केली सातारला नेऊन, आणि मग हा झाला. आणि विशेष म्हणजे तो झाला आहे पण विनोदाच्या बड्डेच्या दिवशी, म्हणजे 5 जानेवारीला. आणि ज्यावेळेला तो झाला त्यावेळेला मी बाहेर होतो. मुलांनी फोन केला की दादा बकासूर जन्माला आले म्हणून, आणि खरंच तो आता त्याच्याच दिशेने आहे. नक्कीच ना. क्रिकेट जास्त आवडतं का शर्यती? दोन्ही पण. अजून आपण चिक्याच्या मालक त्यांच्याकडे देऊया थोडा. दादा नमस्कार. नमस्कार, बोला ना. आज मुंबई 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये नंबरामध्ये बसली गाडी, काय बोलाल? 100% जेव्हा डमरू पायरा झाला होता ना, कारण आमची सातारा भागात एकदा गाडी पळवली होती आणि त्यात गट काढला होता, परंतु आम्हाला तिथं निकाल नाही दिला, कारण पाय दाखवला ते की याच्या पुढे आहे व्हाईट रेषेच्या. नंतर इथं पळवायचा विचार झाला, तेव्हा आम्हाला 100% गॅरंटी होती की इथं 100% गाडी गुलात राहीलच. पुढचा थारचा मैदान आहे तर काय अपेक्षा असतील? 100%चा बघू कसं काय नियोजन. 100% आम्ही प्रयत्न करू पळण्याचा एकत्र. आजच्या मैदानातला किस्सा वगैरे काय सांगण्याचे त्यासोबत? 100% आज आम्ही जेव्हा गटाला गाडी लागली ना, तेव्हा समजला 100% गाडी फायनलला बसेल. कारण जास्त म्हणजे पहिल्या फेऱ्यापेक्षा बैल जास्त दुसऱ्या फेऱ्याला पळतो, त्याच्यामुळे आम्हाला 100% विश्वास होता की गाडी मधनं लागली तर 100% लागेल, आम्हाला फायनलला राहील गाडी. सेमीला गाडी कोणत्या होत्या तास समजाल तुम्हाला? सेमीला चांगल्याच गाड्या होत्या, त्यांची आता नावं घेऊ शकत नाही, पण चांगल्या गाड्या होत्या आणि दोन्ही गाड्या लागल्या होत्या. 1 नंबर असायला चांगली गाडी होती आणि 2 नंबर होती. 3 नंबरला पण चांगली गाडी होती.
एक 100 फुटात ओव्हरटेक केला गाडीने आणि चांगला असा निकाल घेतला बैलांनी. मागच्या वेळेस 3 फेऱ्याच्या मैदानात आलते का इथं तुम्ही? मागच्या वेळी आलो होतो, गट पास झाला, सेमीला गाडी अंगावर चढली, त्याच्यामुळं गाडी लागली नाही आमची. तेव्हा पण आलो असतो आम्ही फायनलला, पण तो गाडी सुटली आणि दुसरी गाडी येऊन डायरेक्ट गाडीवर धडकली, त्याच्यामुळं गाडी आमची 4 नंबरला उतरली होती. तेव्हा आपण या 3 फेऱ्याच्या संकल्पनाबद्दल काय बोलाल? 3 फेऱ्याला आमचा बैल जास्तच पळतो, कारण बैलावर गाडी असेल तर बैल गाडी सोडत नाही शक्यतो, त्याच्यामुळे आम्ही 3 फेऱ्याला बैल शक्यतो आपल्या इथे असेल तरच पळवतो, नाहीतर बिनजोडला आपली गाडी दोन्ही साईड पब्लिक पळतो, बैल आतनं पण पळतो. काय किस्सा वगैरे सांगशील? बैल आता आम्ही भरपूर मेहनत आहे, तो प्रितेश पाटील पोरगा आहे ना, त्याची भरपूर मेहनत आहे. कारण आता त्या दिवशी बैल धुताना बैलाची शेपट आहे ना ती अर्धी तुटलेली, खालचा वयो विचार नव्हता. मी तर त्यांचा विरोध होता माझा की बैल नका नका, पण तू सतीश डॉक्टरला बोलवला 2 दिवसा अगोदर आणि ट्रीटमेंट चालू केली, रक्त होण्याचा बंद झाला. आणि प्रितेश पाटीलने एवढी मेहनत घेतली की सकाळ संध्याकाळ त्याला औषध करणे, त्याच्यामुळे आम्ही बघितला की शेपटीला त्रास झाला नाही, म्हणून आज बैल काढला आम्ही. आणखी काय नवीन खरेदी वगैरेचे काय विचार? नवीन खरेदी वासरू आहे, पण साताऱ्याला अमित म्हणून पोरगा आहे, त्याच्याकडं आदेश म्हणून पोरगा आहे, त्याच्याकडं दिला आहे आम्ही. कारण तो यंदाचा वर्ष नाही आम्हाला काढायचा, पुढच्या वर्षीसाठी आहे तो. एखादा अपडेट वगैरे काय असा नवीन? नवीन नाही, नवीन 2 वासरं आहेत, परंतु सध्या आम्ही चिक्यावर जास्त लक्ष आहे. चालेल, शुभेच्छा असतील माझ्या. धन्यवाद.